नमस्कार. आज शनिवार दिनांक 2 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर काल मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल आज शनिवार रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंटआउट देखील घेता येईल असे कळवण्यात आले. खरीप हंगाम सर्वांनी समन्वय ठेवून यशस्वी करावा. आगामी हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेत. खरीप हंगाम 2026 ही बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. नीट प्रथम सामायिक प्रवेश परीक्षा उद्या रविवार रोजी जिल्ह्यातील विविध 46 परीक्षा केंद्रावर होत असून या केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व संबंधित अधिकारी कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही असे आदेश निर्गमित करण्यात आलेत. श्री गुरु गोबिंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक MRI मशीनचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल पार पडला. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची मोफत सेवा मिळणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.